सर्वांना नमस्कार. मी पुरुषोत्तम पांचाळ. या वर्षीचं आरटी ऍडमिशन 2026-27 ही तारीख जाहीर झालेली आहे आणि फॉर्म भरण्यास सुरुवात पण झालेली आहे. पण यावर्षी शासनाने यामध्ये काही बदल केलेले आहेत. त्याचे जे यापूर्वीचे नियम होते आणि आताचे जे आहेत त्यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे. तर फॉर्म भरताना आपल्याला कुठली काळजी घ्यावयाची आहे आणि नवीन झालेल्या बदलानुसार आपल्याला यामध्ये काय करता येईल, हे पूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण सुरुवात करूया. दिनांक 17 फेब्रुवारी पासून या ठिकाणी आरटीचा फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. पालकांनी अर्ज भरताना राहत्या निवासस्थानाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट. जन्मतारीख भरताना आपल्या बर्थ सर्टिफिकेटवर जी जन्मतारीख आहे तीच भरावी. या वर्षीचा सर्वात महत्वाचा बदल जो आहे तो 2026-27 साठी फक्त 1 किमी अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध असतात. आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजे यावर्षी संपूर्ण कागदपत्रे हे ऑनलाईनच अपलोड करावयाची आहेत. यापूर्वी आपण शाळेमध्ये व्हेरिफिकेशन करत होतो. यावर्षी 2 फॉर्म एका पाल्याचे भरता येणार नाही, तर एका पल्ल्याचा फक्त एकच फॉर्म आपल्याला भरता येईल. 2 फॉर्म भरल्यास दोन्हीही रिजेक्ट होतील. दिव्यांग बालकाचा अर्ज भरताना 40% आणि त्यापुढील प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. यावर्षी फॉर्म भरताना निवासी पुरावा म्हणून आपणास गॅसचं पासबुक देता येणार नाही. यावर्षीपासून बंद करण्यात आलं आहे. निवासी पुरावा म्हणून यावर्षी बँकेचं जर पासबुक दिला तर ते फक्त राष्ट्रीयकृत बँकेचंच पासबुक चालेल, दुसरे चालणार नाही. आणि सर्वात महत्वाचं, गुगल मॅपवरील लोकेशन लॅटिट्यूड वापरूनच भरावे. त्यामुळे तुमचा फॉर्म चुकणार नाही आणि एकदा सबमिट झालेला फॉर्म पुन्हा बदल करता येणार नाही. त्यामुळे सर्व पालकांनी काळजी घेऊनच फॉर्म. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा याची पूर्ण माहिती आणि संपूर्ण एक घटकाचा व्हिडिओ तुम्हाला देण्यात येईल. तो आपल्या चॅनलवर प्रसारित करण्यात येईल. तर पुढील व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहायचा आहे आणि शेअर